नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश। धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेतून राजीनामा दिला, विरोधकांमुळे नाही। नीट पेपर फुटीवरून श्रीकांत शिंदेंचे विधान। नीट आंदोलनाच्या आडून गजवाये हिंद खपवून घेणार नाही। आंदोलनात औरंगजेबाचे पोस्टर आणि सरतंश युद्धाच्या घोषणा का झाल्या? नितेश राणेंचा सवाल। आणि शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार नाहीत। एक दिवसापूर्वी सुप्रिया सुळेंनी घेतली होती अमित शहांची भेट। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्ह्यातील केज शहरात एक लव जिहादचे गंभीर प्रकरण समोर आले असून एका 19 वर्षीय हिंदू मुलीस जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईवडिलांनी केलाय। पीडितेच्या शेजारच्या गल्लीतच राहणारा हाजी नूर शेख या मुस्लिम तरुणाने पीडितेला लव जिहादच्या जाळ्यात अडकवून तिला पळवून नेले असून या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। परंतु दिनांक 18/7/2026 रोजी पोलिसांनी हाजू शेख यास संपर्क साधून मुलीला पोलीस स्टेशन येथे घेऊन येण्यास सांगितले असता मुलीला पोलीस स्टेशनच्या केवळ 1 किलोमीटर अंतरावरून पोलीस स्टेशनपर्यंत येण्यास तब्बल 4 ते 5 तास लागले। यावेळेत त्या मुलीसोबत धर्मांध व्यक्तींनी तिला धमकावून बळजबरीने व तिला तिचे अश्लील व्हिडिओ समाजात पसरविण्याची धमकी देत केज पोलीस स्टेशन येथे आणले असता तिच्या शरीरावर जखमा दिसून येत होत्या। पॅन्ट फाटलेली होती, हाताला मार लागलेला होता व ती अस्वस्थ दिसून येत होती। यावेळी पीडितेच्या आईने माझी मुलगी माझ्या ताब्यात द्यावी अशी मागणी केली असता केवळ सदर पीडिता ही 19 वर्षाची सज्ञान आहे या मुद्द्याला धरून पोलिसांनी तिला हाजू शेख याच्यासोबत पाठवले असून पीडित मुलीचे धर्मांतरण करण्याचा कुटील डाव हाजू शेख यांनी रचल्याचा गंभीर आरोप देखील आईने केला आहे। तर सध्या हे प्रकरण चांगलेच तापले असून शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी केज शहरात विराट हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या सभेला अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर तसेच हबप संग्राम बापू भंडारे हे संबोधित करणार आहेत। तरी या प्रकरणी केज पोलीस आता काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। आमच्या मुलीला मारहाण झालेली होती आणि त्या मुलीला पूर्णपणे गुडघ्याला ही पूर्ण पॅन्ट फाटलेली, पायाला सगळे रक्त वगैरे सगळे जखमा झालेल्या होत्या, चेहऱ्यावर पायावर ह्याच्यावर पूर्णपणे जखमा झालेल्या होत्या। तरी पण आमच्या मुलीला आमचे मेडिकल करण्यात आले नाही किंवा मुलीची कुठल्याही प्रकारची आम्हाला थोडीफार पण वेगळी बोलण्याची परवानगी भेटली नाही आम्हाला। अगर मुलगी आम्हाला अशी मुलांना जी काही दबावाखाली आणलेली होती मुलगी, त्या दबावाच्या पुढे मुलगी आम्हाला जास्त काही तिला जेवढं बोलायला परवानगी दिली तेवढीच मुलगी बोलत होती। 2 शब्दाच्या पलीकडे आम्हाला मुलगी बोललीच नाही। तिच्या या आधीचे हावभाव आणि आताचे हावभाव कसे होते? कारण पहिली मुलगी एकदम फ्रेश आणि हावभाव एकदम चांगले होते आणि त्या दिवशी पूर्णपणे मुलीचे हावभाव वेगळे होते, चेहरा पिवळा पडलेला होता आणि पूर्ण ती अशक्तपणा झालेली पूर्ण ही झालेली होती ती अशी, म्हणजे तिची बघण्यासारखी सुद्धा परिस्थिती राहिली नव्हती त्या मुलीची। इतकी तिची परिस्थिती बेकार झाली त्या दिवशी। ज्या दिवशी पोलीस स्टेशनला घेऊन आले त्या दिवशी त्या मुलीला बघण्यासारखी सुद्धा परिस्थिती राहिली नाही। इतकी मुलीची हाल करून शिनी मुलीला तिथे घेऊन दबावाखाली येऊन शिनी त्या मुलीला ह्यापेक्षा जास्त न बोलण्याच्या परवानगी अशी पूर्ण दबावात मुलगी आणलेली होती आणि तिनं ह्याच्यापेक्षा जास्त आम्हाला 2 शब्दापेक्षा जास्त आम्हाला ती मुलगी बोलली नाही। समाजात आता तुमची बदनामी होईल, तुम्हाला अशी भीती वाटते का मुलगी आणायचीच? आम्हाला आमची मुलगी आणायचीच। आणि समाजात तुम्हाला काय वाटतंय की समाज असं आपल्याला वाईट वगैरे बघेल, काही वाटतंय तुम्हाला? कारण समाजापेक्षा मुलगी महत्वाची ना। आम्ही आमची मुलगी आणण्यासाठी आणि डबल कंप्लेंट करणार। पोलिसांनी तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला मुलगी पाहिजे का म्हणून? नाही विचारलं। नाही विचारलं? नाही विचारलं। आता तुम्ही परत कंप्लेंट करणार आहेत का? हो, आम्ही परत कंप्लेंट करणार। कारण कोणताही अधिकार आम्हाला मुलीच्या बाबतीत दिला नाही त्यांनी। मुलीला जी काही असेल ती विचारणा केली आणि मुलगी त्या मुलासंग पाठवून दिली। ह्याच्या पलीकडे आमचं कोणताही जबाब नाही किंवा आमची कुठली सही घेतली नाही किंवा आम्हाला कुठं तुम्ही पाठविता का ह्या मुलीला असला आम्हाला कुठलाही आम्हाला उल्लेख केला नाही त्यांनी। तुम्हाला मुलाकडून काही कॉल आलेत का की धमक्या वगैरे दिल्यात त्यांनी किंवा येतील याच्यासाठी तुम्हाला भीती आहे का मनामध्ये? हो, आमच्या खूप भीती आहे आमच्या मनामध्ये। कारण आता ह्या आधीवर तरी आता सध्या म्हणजे आम्ही असे दबावाखालीच राहतो ना।
हा, हा. असं पहिल्यासारखं आम्ही आता म्हणजे फ्रेश राहत नाहीत ना. हम्म. सतत म्हणजे पहिलं म्हणजे पूर्णपणे आमचं गेट उघडं असायचं, दरवाजे उघडे असायचे. असं आम्हाला काडीची भीती वाटत नव्हती की आम्हाला इथं काहीतरी धोका आहे असं आम्हाला कधी वाटत नव्हतं. हा. पण आता सध्या आम्ही सतत गेट लावणं, सतत दबावाखाली राहणं, असं आम्हाला सतत भीती वाटते इथं. त्याच्यामुळं आम्हाला होता येईल एवढं सहकार्य अगर प्रोटेक्शन दिलं तर चांगलं होईल आमच्यासाठी. तुम्ही याबाबत काय प्रोटेक्शन मागणार का प्रोटेक्शनला जाऊन? हो, आम्ही मागणार कारण आम्हाला इथं भीती वाटते याची. हम्म. हो. तुम्हाला असं वाटतंय की तुमच्याकडे 2 ते 3 दिवस तुमच्याकडे मुलगी दिली तर तुमची मुलगी परत व्यवस्थित स्टेबल होईल हो. आणि तुमच्याकडे राहील असं वाटतंय का हो, तुम्हाला? आम्हाला वाटतं आमची मुलगी आमच्या ताब्यात दिली. 2 दिवस जरी आमची मुलगी आमच्या ताब्यात दिली तरी आमची मुलगी पूर्णपणे आमच्यासारखी होईल. कारण आता सध्या त्यांच्या वातावरणात असल्यामुळे ती मुलगी प्रेशर खाली जी ती बोलायला सांगते तेवढंच मुलगी बोलते. त्याच्या पलीकडे मुलगी आमच्यासारखी अशी बाकीचं काही बोलतच नाही. तुमचं काय म्हणणं आहे? काही नाही, आमची मुलगी आम्हाला परत दिली. शासनाला तुम्ही काही विनंती वगैरे केली होती काल पोलीस स्टेशनमध्ये? काही नाही विनंती म्हणजे आमची मुलगी आम्हाला आता विनंती करतो तुमच्या पुढे की आमची मुलगी आम्हाला सोपव. मुलगी हुशार आहे पण मुलगी हुशार आहे पण तिला काहीतरी त्यांनी करणी भावनामध्ये केली ही आम्हाला माहिती आहे. आम्ही इथं 40 वर्षापासून राहतो. त्या घरचं जे कुटुंब आहे ना करणी भावनामध्येच आहे. आमच्या मुलीला त्यांनी कुठंतरी काय करून फसविले तर माझी मुलगी सुखरूप द्या ना. हा? म्हणजे तुम्हाला वाटतं तुमची मुलगी सुशिक्षित आहे असं करणार नाही? नाही करणार. आज केसमध्ये तुम्ही विचारा माझी मुलगी नंबर 1 आहे आणि ते करू शकत नाही. जिल्ह्यामध्ये जर टाईपला पहिली येते तर ती मुलगी असं करू शकत नाही ना. तिला फसविले पण शासनाने आम्हाला मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा. मुलीची अशी पळून जाण्याची इच्छा पण नव्हती कारण मुलीला ग्रॅज्युएट पूर्ण करून पुढचं शिक्षण करून ही म्हणजे काहीतरी पदावर तिला सर्व्हिस करण्याची तिची इच्छा होती. त्याच्यामुळे ती मुलगी पूर्णपणे अभ्यासातच ही असायची. असे बाहेरचं काही वातावरण तिला नव्हतं, अगर काही नव्हतं. ती असं बाहेरचं टायपिंगला वगैरे जाताना करतानाच तिला वॉश करण्यात अगर बाहेर मोकळं वातावरणात हिंडणाऱ्या मुलांनी आपलं तिला हे करून शिनी आपलं ब्लॅकमेल करून शिनी मुलगी आमची उचलली दारातून आणि नंतर मग त्याने तिकडे नेऊन मुलीला मारहाण करणं हे करणं त्यांच्या दबावात घेऊन शिनी त्या मुलीला पूर्णपणे त्यांनी जी हे केलं दबावाखाली आणलं ती मुलगी आमच्याशी होऊ शकली नाही. बीड जिल्ह्यातील केजमध्ये कट्टरपंथीय इस्लामिक जिहादी हज्जू नूर शेख यांनी एक मुलीला लव जिहादच्या जाळ्यात अडकून तिचे अपहरण केले. ही घटना सर्वप्रथम आम्ही सर्वच जण याचा जाहीर निषेध करतो. मुलीचा शारीरिक मानसिक छळ करून धर्मांतराचा प्रयत्न करणाऱ्या या जिहाद्यावर त्वरित कडक गुन्हा दाखल करून कठोर शासन झालं पाहिजे व त्या मुलीची त्वरित सुटका देखील झाली पाहिजे आणि तिला तिच्या कुटुंबियांकडे स्वाधीन केलं पाहिजे. अशा ह्या सर्वच मागण्यांकरता 31 जुलै 2026 सकाळी ठीक 10 वाजता हिंदू जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ठिकाण केज येथील कानडी रोड वसंत कॉलेज गेट समोर हे हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर आपण सर्वांनाच मी नम्रतेचं आवाहन करतो की आपण सर्वच सकल हिंदू समाजाने मोठ्या संख्येनं या हिंदू जनाक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हावं. हर हर महादेव. जय श्रीराम. जय शिवराय. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती. तोपर्यंत नमस्कार.